नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. आता नवरा बायको म्हटलं की भांडण तर आलंच. प्रत्येक नवरा बायकोंचं काही ना काही कारणावरनं भांडण तर होतच असतं. आता असे कोणतेही नवरा बायको तुम्हाला सापडणं खूप कठीण आहे की ज्यांचं अजिबातच भांडण होत नाही, अगदी गुडी चाललेलं आहे. असं तर खरंच नाही होत. बऱ्याचदा असं होतं की नवरा बायकोंचं भांडण झालं की ते कसा मिटवायचा हा प्रश्न नवऱ्यालाही पडलेला असतो आणि बायकोलाही पडलेला असतो. मग नवरा बायकोंचं भांडण रात्री बेडवर मिटते का? आणि जर मिटत असेल तर ही सवय घातक आहे का? असं जर कोणी विचार केलं किंवा मनात जरी आलं तरी हे खरे नाही आहे असंच वाटतं. कारण कितीही भांडणं झाली, वाद झाले तरीसुद्धा ते वाद बरेचदा इतर गोष्टींवरनं, व्यक्तींवरनं किंवा परिस्थिती जर हाताच्या बाहेर गेलेली असेल किंवा आर्थिक गोष्टी असतील तर या गोष्टींवरून जर भांडणं होत असतील, वाद होत असतील तर ठीक आहे. पण या सगळ्या गोष्टी सोडल्या तर त्या पलीकडे जाऊन नवरा बायको हे सगळं सोडून जे आपलं सुख आहे त्याच्याकडे अधिक लक्ष देण्यास केव्हाही तयार असतात, नाही का? बरेचदा काय होतं की नवरा बायको नुसते जरी बेडवर बसले, भले त्यांनी काही करो की न करो, नुसते बसले तरी त्यांच्या नुसत्या बसण्याने सुद्धा खूप एक दिलासा मिळतो. जवळ जरी आले तरी नुसत्या तुम्ही बघा बऱ्याचदा असं होतं की जवळ जरी नुसते बसले नवरा बायको तरी असं वाटतं की ह्यानी मला विचारावं, तिनं मला विचारावं, असं नवरा बायकोंना वाटत असतं. त्याच्यामुळे ते नुसते बसले, जवळ आले तरीसुद्धा भले त्यांच्यात काही नाही घडलं तरीसुद्धा त्यांना तो जो एकांत मिळतो किंवा त्यांच्यातला जो एक मोकळेपणा त्यांना मिळतो, ते नुसते जवळ बसून जरी आहेत असं जरी वाटतं तरी त्यांना एक तो खूप छान दिलासा मिळत असतो, आपुलकी वाटत असते, त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रेम वाटत असतं. जवळ बसावं, हिने माझ्या जवळ असावं, त्याने माझ्या जवळ असावं, हे नक्कीच वाटतं. आपलेपणा मिळतो, आश्वासन मिळतं एक प्रकारचं. अगदी वेळ आलीच तर डोकं ठेवण्यासाठी आपल्याला एक खांदा आहे, हा विचारसुद्धा आपल्या मनाला खूप छान रिलॅक्स करून जातो. आपल्याला आपल्या हक्काची जी काही साथ आहे, ती साथ त्या क्षणी आहे हे जाणवून देतं. आणि त्यामुळेच पुढे जाऊन एकत्र आले तर सगळे ताण, तणाव, वाद हे सगळे विसरून केवळ आनंद आणि सुख ह्यांची देवाणघेवाण होत असते. एकमेकांची गरज एकमेकांना आहे ह्या गोष्टीची जाणीवसुद्धा होत असते. आणि म्हणूनच नवरा बायकोनी एकत्र बेडवर नुसतं बसणं सुद्धा त्यांना खूप दिलासादायक असतं. नवरा खरं तर आता कसं आहे बघा हां, नवरा बायको भांडण रात्री बेडवर मिटतं का? ही सवय घातक आहे का? आता एक बाजू आपण पाहिली की बेडवर नुसतं बसलं तरी दिलासा मिळतो. तर दुसरी बाजू अशी ही आहे की नाही. कसं म्हणजे घातक आहे का? तर नाही आहे. कसं नाही आहे? कारण कोणतेही मतभेद, ताणतणाव किंवा काहीही कधी-कधी ऑफिसमधल्या गोष्टीवरनं भांडणं होतात, कधी किरकोळ गोष्टींमधनं भांडणं होतात. खूप होणारे वाद असतात, मोठे वाद असतात, ते विसरून जाण्यासाठी किंवा परत आपण एकत्र येणं, एकरूप होणं आणि एकमेकांना म्हणजे शब्दात न व्यक्त करणं. म्हणजे काही वेळेला बऱ्याचदा असं होतं ना, की नवरा बायको जरी जवळ बसले तरी नेमकी सुरुवात कुठून आणि कशी करायची ही सुद्धा त्यांना समजत नाही. आणि कोणी करायची? प्रत्येकाला प्रश्न पडतो दोघांपैकी, की मी करू की ही करू? मग करायची तर कुठून करायची? कुठल्या शब्दांनी करायची? हा सुद्धा त्यांना प्रश्न पडतो. तर शब्दातनं एक्सप्रेस करण्यापेक्षा बेडवर जेव्हा दोघेच असतं ना, तर त्यावेळेला कोणीच नसतं. त्यांचंच फक्त विश्वास असतं आणि त्यांचंच फक्त एकांत असतो. तेव्हा जास्त चांगल्या रीतीने ते व्यक्त होऊ शकतात. पुढाकार कोणी घ्यायचा हे त्या दोघांपैकी कोणीतरी एकाने ठरवायचं. पण कोणीतरी एकाने पुढाकार घेतल्याशिवाय हे भांडण नाही मिटत. शिवाय कसं असतं की जे वाद आहेत, भांडण आहेत यातूनसुद्धा काय होतं की हार्मोनल चेंजेससुद्धा झालेले असतात. कधी-कधी ह्या ज्या लेव्हल्स असतात ह्या हाय झालेल्या असतात. असं सुद्धा होतं. त्या नॉर्मल होऊन रिलॅक्स होण्याकरता तुम्ही एकत्र बेडवरती येणं मदत करतं. त्यामुळे आणखीन तुम्ही रिलॅक्स होता. आता ह्या उलट विचार करू आता ही आपण एक बाजू पाहिली. आता दुसरी बाजू आपण याची पाहूयात, की खरंच नवरा-बायकोंचं भांडण रात्री बेडवर मिटतं का? किंवा मिटत असेल तर मग ही सवय घाण आहे घातक आहे की योग्य आहे? हे आता आपण बघूयात. तर ही सवय घातक आहे, असं जर आपण म्हटलं, हो आहे घातक. तर काय आहे? तर ही सवय घातक कशी ठरते? तर काय असतं, की दोघांची मानसिकता तयार होते. अगदी पक्की तयार होते बरं का, की आपण कसंही वागलो, कसंही बोललो, काहीही कृती केली, कितीही चुकलो, तरीसुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये जोडीदाराचा विचार केला नाही, काही गोष्टी आधी सांगितल्या नाही,
आणि जर कुठून काही समजलं तर जेव्हा गरज पडेल तेव्हा सांगू आपण, काहीतरी सांगून आपण पटवून देऊ, अशी एक मानसिकता दोघांपैकी कुणाची तरी एकाची तयार झालेली असते किंवा दोघांची तयार होते. मग ज्या गोष्टी आपल्या मनाला पटत नाहीत किंवा ज्या सांगून त्याच्यात बदल होत नाही आणि तरीही त्याच्यातनं सतत भांडणं होतात, वाद होतात, वाद घातले जातात, त्याचा काही फारसा परिणाम होत नाही. कारण का होतं असं? कारण की मानसिकता पक्की झालेली असते की कसंही वागलो तरीसुद्धा आपण बेडवर जेव्हा येतो तेव्हा आपला जोडीदार आपल्याला माफ करणार आहेच. ही एक मानसिकता दोघांचीही तयार झालेली असते. त्यामुळे सगळं सोडून त्यावर दुर्लक्ष करणार आणि मग मनाविरुद्ध वागलो, चूक केली तरीसुद्धा बेडवर सगळं वाद मिटणार आहेत, ही बिनधास्त मानसिकता तयार होऊन बेधुंद वागण्यास अजून प्रोत्साहन मिळालं लागतं. त्यामुळे खरंच कधी कधी होतं की नवरा बायकोंचे भांडण रात्री बेडवर मिटतं का? ही सवय घातक आहे का? यातून भावना आणि व्यक्तींचा जो गैरफायदा घेण्याची एक मनोवृत्ती वाढीला लागते त्याची शक्यता दाट असते. म्हणून बघा तुम्ही, तर जसे ऑफिसमधून जसा की नवरा आता घरी आला आहे, परस्पर बाहेर म्हणजे घरी यायच्या ऐवजी त्याची जी नेहमीची वेळ आहे ती घरी यायच्या ऐवजी तो परस्पर जर मित्रांच्या सोबत बाहेरच्या बाहेरच पार्टीला गेला, जेवायला गेला, सांगितले नाही आणि घरी बायको मात्र हे नेहमीचं दृश्य सगळ्या घरात असतं. बायको मात्र वाट बघते, स्वयंपाक करते आणि त्याची वाट बघून शेवटी थकून जाते. जेव्हा नवरा घरी येतो तेव्हा तो काय सांगतो, मी बाहेरनं जेवून आलो आहे. आणि मग अशा वेळेला तिची खूप चिडचिड होते की मी एवढा जीव तोडून स्वयंपाक करते, ह्यांच्यासाठी उपाशी राहते, यांची वाट बघते, तरी ह्यांना काहीच नाही. आणि मग त्याच्यातनं काय होतं, चिडचिड निर्माण होते, रागराग होतो. मग त्या रागाच्या भरात ती स्वतःही जेवत नाही. मग काय होतं, मग ते अन्न वाया जातं. आणि ती जी वेळ असते ती वेळ मात्र त्यावेळेला नवरा सांभाळून नेतो, गोड बोलतो, चुकलं बाबा, परत नाही होणार, पुढच्या वेळेला नाही असं करणार, सांगून जाईन असं म्हणून एकत्र बेडवर येण्यासाठी तो भांडण ते मिटवून टाकतो. आणि पुन्हा पुढच्या वेळेला तेच घडतं, परत तसंच घडतं. परस्पर बाहेर जेवून येतो, परत तसेच चमीक तो घडवून आणतो, परत तेच गोडगोड बोलणं. आणि नंतर ते एवढं होत जातं की मला उशीर झाला, मग तुला समजायला हवं ना की मी जेवायला नाही आहे, बाहेर गेलो आहे. प्रत्येकीला काय सांगायचं, अशी उलटी उत्तरं तो द्यायला लागतो. म्हणजेच काय होतं की तो तिला गृहीत धरायला लागतो आणि पुन्हा त्याला परत बेडवर आलो की होईलच शांत, ही मानसिकता त्याची तयार झालेली असते. नवऱ्याचं आणि त्याचं वागणं बिनधास्त होतं, त्यामुळे तो कशाला जोमेनासा होतो. मुळात काय असतं की हे बघा, जरी ते नवरा बायको असले, जरी एकमेकांची सोबती असले तरीसुद्धा प्रत्येकाचे स्वभाव भिन्न असतात. जसा बायकोचा स्वभाव आहे तसा नवऱ्याचा असणार नाही, जसा नवऱ्याचा स्वभाव आहे तसा तिचा असणार नाही. त्यामुळे त्यांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांचे अनुभव, त्यांच्या अपेक्षा हे सगळं वेगवेगळं असणारच आहे. जोडीदार असले तरीसुद्धा वागण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतातच, नाही का? सहनशीलता, सोशिकता वेगळी असते. मुळात भांडणं कोणकोणत्या गोष्टीवरनं होतात हे समजणं अधिक महत्त्वाचं आहे. तुमची भांडणं बेडवर मिटतात का? तर मिटत असतील तर ती तात्पुरती मिटत असतात, पण ती कुठेतरी कायमची मिटवली पाहिजेत. कारण कसं आहे की काही कारणं अशी असतात की ती विशिष्ट परिस्थिती, सवयी ह्या कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या बदलू शकत नाहीत. तेव्हा भांडण झाले आणि बेडवर एकत्र आले तरी तात्पुरतं ते विसरून पुन्हा नवीन भांडण परत तयारच असतं. मग हे चुकीचं आहे ना. अनेकदा बेडवर एकत्र असताना काय होतं की सगळं विसरलं जातं आणि पुन्हा ते डोक्यात राहतं. म्हणजे पुन्हा ती काही गोष्टीवरनं वाद, भांडणं होत राहतात. म्हणजे शरीर एकत्र येऊन एक क्षणापुरतं जवळ येऊन काही गोष्टी विसरण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा या काही गोष्टींचे जे आघात असतात ते मनावर खोल जखम करून गेलेले असतात. त्या जखमा ज्या असतात त्या अगदी तात्पुरती खपली धरतात हो, परंतु कुठेसा हलकासा जरी धक्का लागला ना तरीसुद्धा त्याच्यातनं अगदी भळाभळा रक्त वाहिल्यासारखं होतं. आणि म्हणून नवरा आणि बायको रात्री बेडवर एकत्र येऊन तात्पुरती भांडणं सोडवणं, वाद मिटवणं हे काही उत्तर नाही आहे त्याच्यावर. परत थोडं अंतर आलं, सकाळ झाली, परत त्यांच्या रुटीनमध्ये ते बिझी झाले की परत तीच भांडणं ते डोकं वर काढून उकरून काढणार, पुन्हा तेच वाद होणार. म्हणून हा जर कायमचा वाद मिटवायचा तुम्हाला असेल तर मग काय करायला पाहिजे? शक्यतो नवरा बायकोंच्या सर्वच गोष्टी एकमेकांसाठी अगदी पारदर्शक असल्या पाहिजेत. एकमेकांच्या विषयी सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. नवऱ्याने
बायकोला गृहीत नाही धरायचं. आणि मग ती गोष्ट छोटी असेल, मोठी असेल आणि बायकोनीसुद्धा नवऱ्याला गृहीत नाही धरायचं एखाद्या गोष्टीसाठी. काही तणाव असतील, काही असेल. पण कधी घरच्या तर कधी इतर व्यक्तींच्या गोष्टींमुळे सुद्धा त्यांच्यामध्ये वाद होत असतील, तर त्यावेळीच लगेच सुसंवाद साधायचा, मार्ग काढायचा, त्याच्यावर स्पष्ट बोलायचं, पर्याय शोधून काढायचा आणि मार्ग शोधून त्यावर जर तुम्ही पर्याय शोधला, तर तो सगळ्यात जास्त चांगला असू शकतो. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला कायमचे वाद मिटवून एकत्र यायचं असेल, तर तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे रात्री बेडवरती हे जर मिटत असेल, तर ही सवय सर्वांच्या दृष्टीने चांगली आणि हितकारकच आहे, नक्कीच आहे. काय आहे, पण ते बेडवर मिटवतानासुद्धा टेम्पररी मिटवणं, तात्पुरतं मिटवणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एकमेकांशी बोलणं हे खूप गरजेचं आहे. तुमचा बेडरूममधला वेळ हा फक्त आणि फक्त तुमचा असतो. तुमच्यासोबत त्यावेळेला कोणीही नसतं. तुमचा एकांत तुम्हाला मिळालेला असतो आणि तुम्ही तुमचे दोघंजणं सोबत असता. तर त्यावेळेला फक्त शरीर एकत्र यायचं आहे म्हणून गोड बोलायचं, म्हणून जवळ यायचं असं न करता काय खटकलं आहे एकमेकांचं, कुठे राग आलेला आहे ते विचारून, त्या भावना व्यक्त करून, त्या समजून घेऊन जर पुढे चालत राहिलात, तर हे जे वाद आहेत, हे फक्त बेडवर मिटायला हरकत नाही आहे, पण त्यासाठी हे सगळं करावं लागेल. नुसतं तेवढ्यापुरतं मिटवणं उपयोगाचं नाही. कसं आहे बघा, आयुष्य खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी घडतेच असं नाही आहे किंवा होणार ही अपेक्षासुद्धा सोडून वादाचे जे मुद्दे आहेत ते वेळीच मिटून जर नवरा बायकोंनी रात्र असो, दिवस असो, बेड असो किंवा काही असो, एकमेकांना साथ दिली पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे भांडणं सुरू होताच त्याचं मूळ कारण काय आहे हे जर लक्षात घेऊन त्याच्यावर जर तोडगा काढला, उपाय शोधला आणि त्याच्यातनं जर तुम्ही सही सलामत बाहेर पडलात, तर ती भांडणं जी आहेत ही कायमची मिटवली जातील आणि त्यासाठी भांडणात वेळ आणि एनर्जीसुद्धा तुमची वाया जाणार नाही. आनंदाचे क्षण आहेत आणि हे क्षण आपल्याला फार कमी मिळतात. त्यामुळे जे सुखी जीवन आपल्याला जगायचं आहे, जे आयुष्याचे क्षण आहेत आपले, ते असे एनर्जी भांडणात घालवण्यापेक्षा छान आनंदात जगा, सुखाच्या गोष्टी करा, आनंदाच्या गोष्टी करा आणि सुखी राहा. काय वाटतं तुम्हाला? नक्की कळवा मला. धन्यवाद.